नाशिक तपोवन परिसरात नवीन एसटीपी प्लांटसाठी 300 झाडांची कत्तल झाल्याचं समोर आलंय। एकीकडे तपोवनातील साधूरामच्या 1800 झाडांचा प्रश्न अनुत्तरित असताना एसटीपी प्लांटसाठी ही वृक्षतोड करण्यात आली आहे। आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात नवीन एसटीपी प्लांट तयार होणार आहे। शिवाय 447 झाडांना तोडण्याची रीतसर परवानगी असल्याचा पालिका प्रशासनाचा दावा आहे आणि त्यामुळे आता तपोवन परिसरात उभारला जाणारा नवीन एसटीपी प्लांट वादात आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, एकीकडे तपोवनातल्या वृक्षतोडीला भयंकर प्रचंड प्रमाणात विरोध होतोय आणि दुसरीकडे आता पुन्हा एकदा तपोवन परिसरात नवीन एसटीपी प्लांटसाठी झाडांची कत्तल करण्यात आली आहे। दीपाली, खरं एकीकडे आपण बघितलं तर साधूग्रामचा जो तपोवनचा मुद्दा आहे तो सध्या चांगलाच पेटलेला आहे। पर्यावरण प्रेमी असतील, राजकीय पक्ष असतील, सामाजिक संस्था याला जोरदार विरोध करतायत। मात्र एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे जिथे तो साधूरामचा परिसर आहे तिथून काही मीटर अंतरावरच आपण बघितलं तर महापालिकेकडून एसटीपी प्लांट हे तयार केले जात आहेत। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती म्हणजे आपण बघितलं तर गोदावरीच्या प्रदूषणाचा मुद्दा देखील एकीकडे चांगला चर्चेत आहेत। त्यासाठी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती एसटीपी प्लांट हे नवीन बनवले जात आहेत। मात्र या एसटीपी प्लांटसाठी मोठ्या प्रमाणावरती वृक्षतोड हे करण्यात आल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी करतायत। आपण समोर जरी हे दृश्य बघितले तर अनेक झाडांची इथे तोड ही करण्यात आलेली आहेत आणि ते झाडं देखील आपण खाली बघितलं तर अनेक ठिकाणी ते बुजवले देखील गेल्याचं बघायला मिळतं। एकंदरीतच हे चित्र आहेत। 4 एसटीपी प्लांट कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती उभारले जाणार आहेत आणि त्यासाठी ही कत्तल केली जाते असा आरोप पर्यावरण प्रेमींचा आहे। काही पर्यावरण प्रेमी देखील माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। बागुल आहेत, राजेंद्र बागुल। आता कसं बघताय त्याकडे, काय तुमचं म्हणणं आहे नक्की? अतिशय वाईट आहे। एकदम खोटारडं सरकार आणि खोटारडे अधिकारी फक्त जुमला आणि जुमला यांच्या डोक्यात आहे। तिथे एकही झाड तोडणार नाही, नवीन झाडे लावू। हे जे पाहिलं हे सर्व जंगल होतं, सर्व भुई सपाट केलं, वाळवंट बनवलं यांनी। 1400 नाही हजारो झाडांची कत्तल इथे राजरोसपणे डोळ्यात मिरची टाकून आमच्या यांनी केलेली आहे। आणि तरी पण म्हणता आम्ही झाडं तोडणार नाही, झाडं लावून हैदराबादहून आणून इकडून आणून यात गुंतवून ठेवून राहिले, नाशिकांना फसवून राहिले। एकाच कंपनीला 4 एसटीपी प्लॅन दिले, 12 पंपिंग स्टेशन दिले आणि तिच्या मार्फत एकही कामगार नाशिकचा नाही आहे। हे सर्व बंगालचे कामगार आहेत आणि माझ्या गावाचं इतके उद्ध्वंस करतायत, ते विध्वंस करतायत का नासधूस करतायत। हे असे इथे रडू येते काय चाललेलं आहे माझ्या तपोवनाचं। सर्व माझी ग्रीनरी नष्ट करतायत, माझे ऑक्सिजन नष्ट करतायत। नाशिककरांनो, केव्हा गुदमरून मेल्यावर तुम्ही जागे होणार आहात का? कुठं काय आरोप आहे? किती झाडे यासाठी तोडली गेली? इथे जवळजवळ 1400 झाडं तोडली गेलेली आहेत आणि इथूनच नाही तर रेल्वे स्टेशन पासून तर दसक पंचक पासून तर इथपर्यंत आणि इथून नांदूर पासून तर इथपर्यंत हजारो झाडांची वारेमाप कत्तल चाललेली आहे। दीपाली, आपण बघत आहोत खरं तर हा आरोप त्यांचा आहे, या भावना नाशिककरांच्या आहेत। जनहित याचिका देखील यावत खरं तर मनसेकडून दाखल करण्यात आलेली आहेत। मात्र हे असताना दुसरीकडे अशा प्रकारे गंभीर आरोप पर्यावरण प्रेमी करतायत। महापालिका दावा करते की यासाठी आम्हाला रीतसर परवानगी देखील मिळालेली आहे। मात्र पर्यावरण प्रेमींबाबत त्यांची नक्की काय आता भूमिका आहेत? साधूग्रामचा विषय हा अजून चर्चेत आहे, तो संपलेला नसताना आता हा नवीन मुद्दा जो आहे तो महापालिकेसाठी डोकेदुखी ठरतोय। निश्चितच प्रांजल, त्यामुळे पर्यावरण प्रेमींमधून तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी प्रांजल।